गोवा मायल्स आणि पारंपारीक टॅक्सी ऑपरेटरांमदीं चालू आशिल्लो संघर्ष बेगीच सुटावो जातलो अशें आश्वासन येरादारी मंत्री माविन गुदिन्हन दिलां. दोनूय वटांनी समान संदी दिवपी उपाय मुख्यमंत्री काडटलो अशें सांगतनाच भांगराच्या तांती घालपी कोंबडी आमी मारूंक फावना अशें ताणें म्हटलें. आणि आम्ही ते एकदाच कव्हर करता. वी आर इन डिस्कशन. But your MLA is on the record sir, saying कि he's been fed up of the government is not able to solve such a small issue like a taxi. Michael Lubert in the statement that day. See, if you look at his statement, please hear the whole video. What he says at the end of it. What he says at the end of the video. The fares should be available on the phone. It should be on a digital platform. And government notified rates. A customer should know. Suppose you travel from Mopa to Margao or Mopa to Kangon, how much it will cost you. That is the same thing what we are proposing. Will be solved, sir. The clashes between Goa Miles and Goan Taxi, how it can be solved? It is not a question of clash. एक टायमा थोडेशे टुरिस्ट आसतले. आतां टुरिस्टांची संख्या वाडला. गोवा इज द प्रिफर्ड डेस्टिनेशन. वी शूड नॉट किल द गूस विच लेज द गोल्डन एग. वी ऑल हॅव टू बी बॅलन्स्ड. आमी तेंचेय थोडे आयकपा जाय, तेणी आमचेय थोडे आयकपा जाय. देर हॅज टू बी गिव अँड टेक. सम सोल्युशन वील कम. ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत वील कम विथ द सोल्युशन along with us. We are in discussion as I told. ते म्हणतात GPS ट्रॅकर तो बसवंक लागलो. ते GPS ट्रॅकर तेंच्यांनी बसयलो म्हणटा, पूण मागीर आतां सारको चलना म्हणटा. पूण ते आतां एजन्सी कोण आहा पळय ते आतां गोंयांत ना म्हणटा. पूण कोणाक रिफर करप काय पळय, पयले ते सांगताले आमी फकत 2 एजन्सी कडेन वच म्हणटा म्हणून. मागीर आमी ओपन केलें, जाय ते कडेन वचा. ते म्हणटा इतले रेटा मेळटा, इतले रेटा मेळटा. सोय मेळटा आनी ते घेया सोय. आतां ते सोय घेता आनी सांगता हो चलना, उमकें ना. दोन्ही दोशी आर्टीन ते कंप्लेन करता. दीस शोज दॅट द इंटेन्शन इज नॉट रायट न्ही. एक्चुली आतां आमी मिटर घातलेले. कोण यूज करता मिटर सांग म्हाका. इवन 10% यूज करता. नॉट इवन 5% आर युजींग द मिटर. हायकोर्टान आदेश दिल्लो म्हूण एक बरी शिस्त उरोवन दी म्हूण घातलेले. आतां आमी सांगलां आतां पयर आतां हांव आयकलां तशें ते म्हणटा ना डिजिटली फेर आमकां मेळपा जाय, मोबायलार पडपा जाय. इतले तरी ते म्हणपा लागले आसा. आय एम हॅपी. वॉट डज इट मीन? द नोटिफायड रेट्स पॉयंट टू पॉयंट उमके चार्ज जातले म्हणल्यार तेजें मिनींग कितें? मिनींग सादो. इट इज एक्चुअली एप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी टू नो दॅट. आनी एप बेस्ड टॅक्सी म्हणल्यार इट इज द सेम थिंग बेजिकली. सो दे समहाव दे डोंट लायक द वर्ड एप ओली म्हणून ते म्हणटा आतां डिजिटल प्लॅटफॉर्माचेर हेजेर फेर येयल्यार पुरो म्हणटात ते सारकें पॉयंट टू पॉयंट कस्टमराक व्हडल्या पुरो. बिकॉज यू कॅनॉट चेंज दॅट नो वॉट कम्स ऑन द फोन. सो दॅट इज अ गुड प्रोपोजिशन. इफ यू डोंट वॉन्ट इट टू बी कॉल्ड एप, वील नॉट कॉल इट एप. ते भाशेन करपाक वी आर इन टॉक्स विथ द ऑफिशल्स. माननीय मुख्यमंत्र्या कडेन हांवें डिस्कस केल्लें आसा. वील बी कमिंग आउट विथ गोवा मायल्साचो MD उत्कर्ष दाभाडेन सांगलें, दोनूय गट गोंयकार आसात, देखून एकामेकांत एकमत करचेच पडटलें अशें सांगून ताणें सगळ्या भागधारकांक एकठांय येवन काम करपाचो उलो मारलो. येरादारी खातें हाचेर जोड बसका घेवन उपाय काडटले अशी आस्त ताणें उक्तायली. माईल आणि गोवन ड्रायव्हर असं काही नाही. गोवा माईलच्या सुरुवातीला सुद्धा नॉर्थची गाडी साऊथला अलाउड नव्हती, साऊथची गाडी नॉर्थला अलाउड नव्हती. ही मानसिकता लक्षात घ्या. आणि मी त्याला काही चुकीचं म्हणत नाही प्रत्येक गोष्टीला. वी नेव्हर सेड एनी बॅड वर्ड अबाउट टॅक्सी युनियन्स ऑर टॅक्सी ड्रायव्हर्स, राईट. कारण माझ्या मते तोही गोवाने, हाही गोवाने, सगळेच गोवन आहेत ते. माझ्या स्टँडच्या अलावा दुसरी कोणती गाडी जर माझ्याकडे येत असेल तर ते कोणत्याही माणसाला ते आवडत नसतं, बरोबर. हा त्यांचा कन्सर्न आहे. आणि त्यांचा जो कन्सर्न आहे तो सांभाळण्यासाठी आमचं असं म्हणणं आहे की फाईट गोवा माईल वर्सेस गोवन ड्रायव्हर असं काही नाही आहे. ही फाईट माझं स्टँड वर्सेस बाहेरची गाडी असं कन्सर्न आहे. आणि तो तेव्हा अटॅक होऊ शकतो जर सगळे एकत्रितरित्या एका प्लॅटफॉर्मवरती आले आणि त्यातून पहिलं प्राधान्य तुम्हाला मिळालं जे स्टँडची टॅक्सी आहे. ॲटोमॅटिक हा कन्सर्न सॉल्व्ह होऊन जाईल. दुसऱ्या स्टँडच्या टॅक्सीला का तोपर्यंत प्राधान्य मिळणार नाही जोपर्यंत तिथे प्रायोरिटी. तुम्ही एक अजून लक्षात घ्या, एका स्टँडवरती समजा 10 गाडी आणि एका स्टँडवर 5 गाडी. इथं 10 गाड्या सगळ्या संपल्या. 5च्या स्टँडवरती अजून ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही. का नको त्या ह्या पॅसेंजरला तिकडची गाडी बोलवता आली पाहिजे? टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ॲटोमॅटिक शक्य आहे, राईट. पण त्याच्याकरता एक मनाचा मोठेपणा सगळ्यांनी पुढे आणला पाहिजे की जर कंपनी सगळ्यांच्या हिताचं काम करते, कंपनी तुमच्या भवितव्यासाठी पेन्शन योजनासुद्धा राबवते, तर तुमचं पुढे ना काम आहे, राईट. आणि ते कन्सेस आम्ही समजून घेऊ. त्याच्या माध्यमातून जेही बेस्ट सोल्युशन करता येईल वी आर रेडी फॉर दॅट. ज्यांना असं वाटत असेल की मी जर गोवा माईल जॉईन केलं तर मला फक्त गोवा माईलचं भाडं करावं लागेल, हे मीच आहे, असं काही नाही. तुम्ही तुमचे पर्सनल भाडे सांभाळून तुम्हाला जेव्हा ऑपॉर्च्युनिटी गोवा माईलकडे मिळेल ती घेऊ शकता. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2,
तुम्हाला जेव्हा वाटतं की मी रिमोट एरियात चाललो आहे आणि त्या रिमोट एरियामध्ये मला तिथून रिटर्न भाडं मिळणार नाही, तर त्याच्यासाठी आम्ही स्पेशल प्रावधान त्यांच्यासाठी करणार की जेणेकरून त्याचं होणारं आर्थिक नुकसान हे भरलं गेलं पाहिजे, राईट. आणि त्याला बेटर बेनिफिट मिळायला पाहिजे, म्हणजे काहीतरी एक प्रायोरिटी त्याला बुकिंग, त्याला अमाऊंट त्याला मिळाली पाहिजे, ते आम्ही करू. पण त्यासाठी आमच्यासोबत बसणं, समन्वय साधणं खूप महत्त्वाचं आहे, करेक्ट. म्हणजे तुमच्या माध्यमातून मी तर इन्व्हाइट करेल की जोही काही मंच असेल, जोही काही प्लॅटफॉर्म असेल, आम्ही त्यांच्यासोबत बसून चर्चा करायला तयार आहोत, जेणेकरून रादर फायटिंग फॉर लॉंग टाईम कम टू द कन्क्लुजन, रिझॉल्व सर्टन थिंग्स, ॲडॉप्ट द टेक्नॉलॉजी. त्यांचं म्हणणं आम्ही समजून घेऊ, त्याप्रमाणे इम्प्लिमेंट पण करू.